नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024ची परीक्षा होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती। ज्या दिवशी नीटचा पेपर झालेला होता त्या दिवसापासून नीट 2024च्या परीक्षेमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याच्या बातम्यासुद्धा आपण पाहिलेल्या होत्या। आत्तापर्यंत संपूर्ण देशामध्ये जेवढ्या काही नीट परीक्षा झालेल्या आहेत त्यातल्या परीक्षांपैकी 2024ची जी काही नीटची परीक्षा आहे ही कायम प्रत्येक टप्प्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती। आता NTAने घाईघाईने आपला रिझल्ट जाहीर केलेला आहे नीट 2024चा आणि तो रिझल्ट आल्यानंतर काही प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत आणि त्या ठिकाणी संशयाला खरोखरच जागा आहे। अशा जागा कोणकोणत्या आहेत, NTAचे 5 चुका कोणत्या झालेल्या आहेत नीट रिझल्ट लावल्यानंतर, त्या डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर हे जे काही प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित झालेले आहेत, जर हे प्रश्न खरे असतील तर नीट 2024मध्ये मोठा काहीतरी स्कॅम झाला आहे का हे सुद्धा आता तपासण्याची गरज आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, NTAचा रिझल्ट म्हणजेच NTAने जो काही नीट 2024चा रिझल्ट लावलेला आहे त्याची जी काही प्रेस नोट आलेली आहे ती आल्यानंतरच संपूर्ण नीटचा रिझल्टच संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे। कारण विद्यार्थ्यांची जी काही रँकिंग आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। त्याचबरोबर यावर्षी टॉपरची संख्यासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। म्हणजेच याच वर्षीच्या विद्यार्थ्यांनी नीटचा एवढा अभ्यास केला आहे का हे सुद्धा आपल्याला आता तपासून पाहावं लागणार आहे। कारण याच्या अगोदर जेवढ्या काही नीटच्या परीक्षा झालेल्या होत्या त्या फेअर झालेल्या होत्या, नीटच्या रिझल्टपर्यंत तरी कोणी त्याच्यावर शंका उपस्थित केल्या नव्हत्या। नीट परीक्षेमध्ये नेहमीच थोडाफार गोंधळ होत असतो, परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर NTAने हा गोंधळ घातलेला आहे। नेमके पॉईंट्स काय आहेत ज्यामुळे NTAवर आता संशय व्यक्त केला जातो आहे ते पॉईंट्ससुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर तुमचं काय म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणावर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता। आता आपण एक एक पॉईंट पाहूयात ज्या पॉईंटनुसार NTAवर संशय घेण्यासाठी जागा उपलब्ध होत आहेत। तर आजच्या व्हिडिओचा आपण विषय ठेवलेला आहे नीट रिझल्ट बिग स्कॅम, म्हणजेच नीट 2024 हा एक मोठा स्कॅम आहे का? संपूर्ण देशभरामध्ये ही एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच ही एक्झाम संशयाच्या भोवऱ्यात होती आणि आता तर संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी एकाच एक्झामला विद्यार्थी बसण्याचा जो काही रेकॉर्ड आहे तो सुद्धा नीटनी तोडलेला आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एक्झामला बसलेले होते, या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी NTAने कुठेतरी खेळ केला आहे का हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे। तर पहिला पॉईंट आहे की 2 विद्यार्थ्यांना, एकाला 718 आणि एकाला 719 मार्क्स त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। तर नीटची जी काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे त्या मार्किंग सिस्टीमनुसार 718 आणि 719 मार्क्स येणं तसं शक्यच नाही। कुठलंही कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर NTAची जी काही नीट संदर्भातली मार्किंग सिस्टीम आहे त्या मार्किंग सिस्टीमनुसार 718 आणि 719 मार्क्स येणं शक्य नाही। हा पहिला मुद्दा आहे। हे कशा प्रकारचं शक्य आहे? अशा प्रकारचे प्रश्न रात्रीच विद्यार्थ्यांनी NTAला विचारायला सुरुवात केली। ट्विटरवर सुद्धा तुम्हाला हे सगळे प्रश्न पाहायला मिळतील। त्यानंतर NTAने एक एक्सप्लेनेशन त्याच्यावर दिलेलं आहे की आम्ही नॉर्मलायझेशन पद्धतीने, कोर्टाच्या आदेशानुसार नॉर्मलायझेशन पद्धतीने काही विद्यार्थ्यांना NTAने नीट एक्झाम कंडक्ट करत असताना काही विद्यार्थ्यांना उशिरा पेपर मिळाल्यामुळे नॉर्मलायझेशन पद्धतीने त्यांचे मार्क्स कॅल्क्युलेट केले। जर असं असेल तर NTAने जो काही कोर्टाचा निर्णय आहे तो आपल्या वेबसाईटवर अगोदरच प्रकाशित का केला नाही? नीट रिझल्ट लागल्यानंतरच त्यांना हे एक्सप्लेनेशन द्यावंसं का वाटलं? अगोदरच एक्सप्लेनेशन दिलं असतं तर हा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये किंवा हा संभ्रम निर्माण झाला नसता। हा पहिला पॉईंट आहे। या पॉईंटनुसार आपण NTAवर संशय घेण्यास आपल्याला जागा निर्माण होते। दुसरा आहे टॉपर्स ॲप्लिकेशन सिरियल नंबर, म्हणजे जो काही ॲप्लिकेशनचा नंबर आहे टॉपरचा, जर तुम्ही NTAने प्रकाशित केलेली प्रेस नोट जर पाहिली त्याच्यातले टॉपरची लिस्ट जी NTAने दिलेली आहे त्या NTAच्या टॉपर्स लिस्टमध्ये सुद्धा थोडीशी गडबड आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी सुद्धा थोडासा संशय विद्यार्थी व्यक्त करत आहेत। ते संशय नेमके काय आहेत? टॉपरच्या लिस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं रँक नंबर 62 ते रँक नंबर 69 या विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचे सिरियल नंबर जर पाहिले, नीट ॲप्लिकेशन नंबरचे सिरियल नंबर जर पाहिले म्हणजेच 230701 हा समोरचे डिजिट जे आहेत या विद्यार्थ्यांचे सारखेच आहेत आणि हे विद्यार्थी सेम सेंटरवरचेच होते का असा सुद्धा प्रश्न आता विचारला जातोय।
कारण सारख्या ॲप्लिकेशन नंबरचे, जवळपास सारख्या ॲप्लिकेशन नंबरचे, म्हणजे सुरुवातीचे काही डिजिट ज्या विद्यार्थ्यांचे सारखे आहेत ॲप्लिकेशन नंबरचे, असे विद्यार्थी टॉपर्स लिस्टमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे विद्यार्थी सेम सेंटरवरचे आहेत का याचीसुद्धा आता तपासणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर रँक नंबर 62 ते रँक नंबर 69 या रँकिंग दरम्यानच्या विद्यार्थ्यांची जर नावं बघितली तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची फक्त नाव आहे, त्या ठिकाणी सरनेम दिले गेलेले नाहीत. बाकी संपूर्ण विद्यार्थ्यांची जर आपण पूर्ण लिस्ट केली तर त्याच्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आणि सरनेम आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या रेंजमध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांचे ॲप्लिकेशन नंबरचे काही डिजिट सेम आहेत, यांचे सरनेम बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मिसिंग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित होऊ शकतं की काही विद्यार्थी आपलं त्या ठिकाणी नावच त्या ठिकाणी फिल करत असतात, परंतु एवढा मोठा योगायोग की जे रँकर लिस्टमध्ये आलेले आहेत ज्यांचे ॲप्लिकेशन नंबरचे काही डिजिट सेम आहेत, अशा विद्यार्थ्यांचे सरनेम मिस असणं इथे सुद्धा एक संशयाला जागा निर्माण होते. त्याचबरोबर हे 62 ते 69 नंबरच्या रँकिंगमधले जे विद्यार्थी आहेत हे मोस्टली विद्यार्थी हरियाणामधून आहेत. म्हणजेच हे जे काही विद्यार्थी आहेत हे ज्यांचे ॲप्लिकेशन नंबरचे सेम डिजिट आहेत त्याचबरोबर सरनेम मिसिंग आहेत, हे सगळे विद्यार्थी मोस्टली यांची जर लिस्ट बघितलं तर जास्तीत जास्त विद्यार्थी हरियाणामधून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच संपूर्ण विद्यार्थ्यांचं जे काही रँक आहे या दरम्यानची ते हरियाणाचे आहेत. त्याचबरोबर यांचं सेम सेंटरचं आहे का, त्याचबरोबर यांचा ॲप्लिकेशन नंबरचे समोरचे डिजिट आहेत हे जवळपास सारखे कशा प्रकारे असू शकतात, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरून सुद्धा NTA संशय घेण्यासाठी जागा निर्माण होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नीटची डेट जी आहे NTAने अगोदरच घोषित केलेली होती की 14 जून 2024ला नीटचा निकाल अपेक्षित होता, परंतु आता नीटची डेट रिझल्टची जी काही डेट आहे ती अचानक चेंज केली आहे. घाई गडबडीमध्ये निकाल जो आहे तो 4 जून रोजीच NTAने जाहीर केलेला आहे. हा डेट चेंज करण्यामागे नेमकं काय कारण होतं याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आता NTAला द्यावं लागणार आहे. तो सुद्धा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जाणार होतो. संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट 4 जूनला जाहीर होणार होता हे माहिती असताना सुद्धा त्या संपूर्ण गोंधळामध्ये NTAने आपला नीटचा रिझल्ट 4 जूनलाच का जाहीर केला याच्यासुद्धा मागची आता चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की रँकिंग विद्यार्थ्यांच्या प्रचंड गडबड झालेल्या आहेत. खूप रँकिंग विद्यार्थ्यांच्या वाढवून आलेल्या आहेत. एवढे सारे विद्यार्थी एक्झामला बसले होते का, त्याचबरोबर एवढ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टॉप केला आहे का, हे सुद्धा तपासणं आता गरजेचं आहे. ऑल इंडिया रँक जर बघितली तर जवळपास 67 विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक 1 आहे. एवढे सारे टॉपर्स पहिल्यांदाच नीट एक्झाममध्ये आत्ता आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एवढे सारे टॉपर्स, ऑल इंडिया रँक 67 आहे. आता एम्स दिल्ली जे आहे ते जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 720ला सुद्धा पॉसिबल होईल का, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणजे 720 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा अपेक्षित कॉलेज जर मिळत नसतील तर कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार आहे याचा सुद्धा विचार आता आपल्याला करावा लागणार आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग रँक तर विद्यार्थ्यांच्या वाढलेल्याच आहे आणि कट ऑफमध्ये सुद्धा मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ साधारण 10 ते 15 मॅक्सिमम जास्तीत जास्त विद्यार्थी असतील खूप स्कोर केला असेल ते 20 मार्कापर्यंत वाढू शकतो. पण इथे जे वाढ होताना आपल्याला कट ऑफमध्ये पाहायला मिळते ती जवळपास 50 ते 60 मार्क्सच्या वर गेलेली आहे. म्हणजे 610 मार्क्सवाला विद्यार्थीसुद्धा आत्ता विचार करतोय की मला कॉलेज मिळणार आहे का. 600च्या पुढे मार्क्स असणारा सुद्धा विद्यार्थी विचार करतोय की मला एखादं कॉलेज मिळणार आहे का. तर अशा प्रकारचं ही सगळी गडबड आता NTAवर संशय घेण्यासाठी जागा निर्माण करते आहे. हे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत आणि हे जे काही प्रकरण आहे ते नक्कीच आता पुढील कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. बरेचसे विद्यार्थी आणि पालक याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे. बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत ते सुद्धा याच्या विरोधात NTA विरोधात कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. पुढे नेमकं NTA कशा प्रकारे स्पष्टीकरण देतं ते पाहणं सुद्धा अतिशय रंजक ठरणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांवर अन्याय झाला ही एक गोष्ट नक्की आहे. कारण एवढे सगळे संयोग किंवा एवढे सगळे जे काही इन्सिडेंट घडलेले आहेत, नीट 2024ची जी काही परीक्षा आहे ती सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात होती आणि त्याच्यामध्ये NTAने जी काही प्रेस रिलीज केली त्याच्यानंतर आणखी विद्यार्थ्यांचा संशय त्या दृष्टीने बळकावताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना NTAच्या संपूर्ण गोंधळ झाला असं वाटत असेल त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकतं की नेमकं
तुमची रँक किती आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय गोंधळ झाला आहे असं वाटतं आहे, ते सुद्धा विद्यार्थी कमेंट करू शकतात. त्याचबरोबर ट्विटरवर सुद्धा जवाब दो NTA हॅशटॅग विद्यार्थ्यांतर्फे चालवल्या जात आहे. त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हायची इच्छा असेल तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे. ज्यांना NTA मेल करता येणं शक्य आहे त्या विद्यार्थ्यांनी NTA मेल करायचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत कॉन्टॅक्ट करायचा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी त्याच्यावर कॉल करू नये. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप मेसेज केलं तर त्याला उत्तर देणं शक्य होणार आहे. कॉल केल्यास तुमचा कॉलचा ओघ कालपासून थोडासा जास्त आहे, त्यामुळे बरेचसे कॉल मिस होत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवर सुद्धा तुम्ही येऊन प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.